राहिल अन्सारी याला आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बघणार आहात. अतिशय सुंदर क्रिकेट राहिल अन्सारीच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलं. यंग स्टर आहेत आणि सातत्याने मोठमोठ्या धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला कॉमन क्रिकेट असोसिएशनमधील सर्वाधिक हाय हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, ज्याने कित्येक वर्ष या कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळले, एक गावपेक्षा फॉरवर्ड म्हणून खेळलेत आणि तो बॅटर अकबर शेख स्ट्राईक एंडवरती. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय शाहिदभाई अन्सारी यांचं देखील आगमन झाले. वेलकम शाहिदभाई, आपलं देखील स्वागत. शाहिदभाई अन्सारी असं एक व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटला वाव देणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कामांचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी शाहिदभाई अन्सारीला आपण नेहमीच पाहता. वेलकम, आपलं देखील स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. चला, गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही टीमला देऊयात शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. हा पहिला बॉल आजच्या दिवसातील संडे फंडेचे क्रिकेट आपण बघणार आहात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्य सुसर्वदा. पहिल्या दिवसात जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट राहिलं. साईड स्पोर्ट खारबाव या संघाने जर पाहिले गेलं तर बाजी मारली, टॉप 3 मध्ये तो संघ दाखल झाला. दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर बेस्ट ऑफ गोराई या संघाला आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये ऋषिकेश 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकणारा तो विक्रम त्याने नोंदवला. पहिला बॉल मागे निघून चालाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. इथे चुकीचा कॉल, फेकी ॲक्युरेट. इथे विकेट जाईल अकबर शेखची. पहिल्या बॉलवरती पहिला धक्का, न्यू स्टार कॉमन टीमला विकेट. इथे पहिला बॉल चुकीचा कॉल ठरला आणि इथे महत्त्वपूर्ण फलंदाज अकबरची विकेट मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसली. प्रश्नचिन्ह उभा राहिला या मॅचमध्ये. 4 ओव्हरमध्ये गेल्या 2 दिवसापासून आपण पाहिलेत 50+ धावा या मैदानावरती बनत आहेत. न्यू स्टार कॉमन संघाची सुरुवात पहिल्याच बॉलवरती विकेटने झाले. राहील जोपर्यंत आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा बनतील, परंतु त्याला आता येणारे जे काय बॅटर असतील त्याला प्रामुख्याने तुम्हाला साथ द्यावी लागेल. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट प्राप्त केली हार्दिक पारधीने. हार्दिक देखील एक अष्टपैलू गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. कामन बॉईज, कामन त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर न्यू स्टार कामन बॉईजची देखील गेल्या पर्वामध्ये 50,000 रुपयाची एक भव्य दिवस स्पर्धा होती. खरं तर जर पाहिलं गेलं तर ऐशा कंपाऊंडच्या ग्राउंडवरती अतिशय सुंदर पार पडली गेली. येत्या काही हंगामात त्यांची देखील स्पर्धा आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळेलच. मोठमोठ्या स्पर्धा येत असतील, परंतु कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण एक भव्य दिवस प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातत्याने आपण बघतायत. KPL त्याचं आयोजन या थोड्याच दिवसांमध्ये केले जाईल. मला वाटते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याही स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. कॉमन परिसरातील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून त्याकडे पाहिलं गेलं. पहिला बॉल खेळत असताना इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी वाईड यॉर्कर हाताळलं, बीट केलं बॅटर राहिलला. अजयभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे या परिसरातील क्रिकेट पुढे नेण्यासाठी नेहमीच आपण पाहत आहेत या 2 व्यक्तिमत्वांचं कर्तव्य हे पुढाकार घेण्याचं आपण सातत्याने पाहिले. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, खेचून मारलाय ऑन साइडला, डीप मिड विकेटला क्लिअर केलाय. या स्पर्धेतील सर्वात सुंदर फटका आणि सर्वात उत्तुंग फटका राहील अन्सारीच्या बॅटमधून षटकार. राहील अन्सारीच्या बॅटमधून षटकार आलाय.
राहील आणि त्याचबरोबर जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये अकबरची कॉलिंग चुकली, अकबरची विकेट गेली. राहीलला माहीत आहे जबाबदारी माझ्यावरती आहे आणि काय फटका खेळला राहीलने. इथे षटकार आलाय 6 धावेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता मला जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. स्टार्ट ऑफ दी फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय षटकाराने. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन केल्या बॉलवरती, टप्पा थोडासा लांब ठेवला, बीट झाले राहीलला देखील प्रश्नचिन्ह पडलाय. कुठल्या टप्प्यावरती चेंडू पडलाय, कुठून राईज झाला हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. पुढचा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. हार्दिकने कामगिरी दमदार केली या मॅचमध्ये. पहिला बॉल विकेट आली रनआउटच्या माध्यमातून, त्यानंतर डॉट, षटकार, पुन्हा एकदा डॉट. 5वा बॉल थोडा खाली राहिला, हा बॉल उचलली घेतलीच नाहीये. राहील बीट पुन्हा एकदा झालेत. यापूर्वी जर पाहिलं तर 4था बॉल उचलडी घेणारा होता, हा 5वा बॉल होता ज्याने थोडीशी पडल्यानंतर खालीच राहिला. इथे बॉलने उचलडी घेतलेलीच नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिल्यामध्ये. शेवटचा अंतिम बॉल, इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतायत. राहील अन्सारी यांना परतावं लागते डगआउटच्या इशेने. बिग ब्लो, मोठा धक्का न्यू स्टार कामन टीमला. थँक्यू डिझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पोमन बॉईज पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफी आपण बघताय. 2026चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्या जरूर पाहायला मिळतो या कामनच्या परिसरामध्ये. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ कंप्लीट झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू स्टार कामन हा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 6 धावसंख्या धावफटकावरती लागल्या गेल्या आहे. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. अमान शेख कालचा दिवस थोडासा नाराज राहिला. ज्याप्रमाणे पहिला दिवस थोडासा नाराज राहिला. बॅक टू बॅक दोन्ही वेळा ओपनिंग प्लेअर म्हणून आला, परंतु पहिल्या बॉलवर ती विकेट त्याची गेली. आज कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत म्हणून खेळत असताना पाहूया अमानचा खेळ कशा पद्धतीचा राहतोय. षटक क्रमांक 2ला सुरुवात होईल. षटक क्रमांक 2मध्ये मिस्टर दर्पण आलेत. पहिला बॉल टॅप केल्या, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवला. इथे अमानची विकेट गेली असती. चुकीच्या एंडला फेकी, अगदी जर पाहिलं गेलं तर वाईडिश फेकी झाली. त्याचा फायदा बॅटिंग करण्या टीमला झाला. इथे 1 धावेच्या माध्यमात टीमची टोटल धावफटका जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर गुड शॉटचे हवे चेंडू वापरले गेलेत. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर लॉंगेस्ट सिक्सर मारण्यासाठी अगदी फलंदाजाला एक चांगली मुभा मिळते आणि तेच लॉंगेस्ट सिक्सर आपण पाहिले. कालच्या दिवसात जर पाहिलं तर दुसऱ्याच मॅचमध्ये जवळपास 100 षटकार कंप्लीट झाले होते. हे देखील विश नेटवर्कच्या माध्यमातून जरूर दर्शवून दिलं गेलं. जास्तीत जास्त धावा या मैदानावरती गेल्या 2 दिवसापासून आपण पाहिल्या आहेत. आजच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर कशा प्रकारचं क्रिकेट होईल पाहणं महत्त्वाचं राहील. ऋषिकेशने कालचा दिवस अक्षरशः गाजून ठेवला. प्रत्येक मॅचमध्ये वेगाने धावा बनवण्याचा पराक्रम त्याच्या नावावरती राहिला. पहिल्याच दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर खारबावा वंडर बॉय अर्थातच प्रणय पाटीलचा आपण खेळ पाहिला. अर्धशतकवीर कामगिरी त्याने केली. लक्षात ठेवा पंच प्रत्येक बॉलवरती तुम्हाला ताकीद देत आहेत. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग सेटअप करू नका मित्रांनो. पुढचा बॉल इथे समोर खेळलाय. काय फटकाय, ताकद नजाकत, टायमिंग प्रॉपर आणि इथे बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ दी पार्क. यूज सिक्सर. 6 धावा. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये दुसऱ्याच बॉलवरती धूमधडाका षटकार पाहायला मिळाला. संघाच्या धावसंख्या फटकावरती 13.
या पुढचा बॉल ऑन द रेज खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू जरूर पाहायला मिळतो. इट इज अ वाईड बॉल. पंचांच्या माध्यमातून जरूर घोषित करण्यात आलंय. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून पोहोचते 14च्या घरामध्ये. स्ट्राईक एंड वरती मिस्टर अमान शेख इन ॲट नंबर 4 वरती दाखल झालेत. या पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. बॉल सीमारेषा पलीकडे. अमान शेखच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. काय चांगला फटका सजवला गेला. अमानच्या बॅटमधून षटकार येतोय. या 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 20च्या घरामध्ये 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. खूप चांगला फटका होता. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला आणि अगदी चेंडूवरती नजर असताना सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार वसूल केलाय. अमान शेख ह्या मॅचमध्ये मॅन इन फॉर्म चांगली बॅटिंग करतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. खराब गोलंदाजी या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा मोजल्यात. अवघ्या जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 15 धावा आतापर्यंत मोजल्यात. भरपूर जर पाहिलं धावा या षटकामध्ये येत आहेत. इथे फुल टच बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्लिअर करणारा अमानच्या बॅटमधून त्याचा आवडता फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. त्याच कामांच्या मैदानावरती झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ज्याने झळकवलं तोच फलंदाज मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. अमान चला जास्तचा वेळ खर्च करू नका. पुन्हा एकदा दुसरी ही वॉर्निंग असेल फिल्डिंग करण्या टीमला. लक्षात ठेवा मित्रांनो. लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार. अमान शेखच्या बॅटमधून काय ताकद झोकतोय प्रत्येक फटक्यावरती. क्या बात आहे. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 27-27. या पुढचा बॉल बॅटची कडा. बॉल मागे निघून चालला. शॉर्ट थर्डमॅनला बीट झालेत. शॉर्ट फाईनलेगची क्षेत्ररक्षक पोहोचतील डीप थर्डमॅनला. बॉलला कॅरी करतील. उचलून फेकी होईल. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त होईल या बॉलवरती. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 28 धावा या धावफटकावरती लागल्या गेलेत. सकाळचं सत्र आहे आणि सकाळचं सत्र असताना जर 50च्या पलीकडे धावसंख्या न्यावीच लागेल आणि तीच धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. न्यू स्टार कामन संघाच्या माध्यमातून. टीम 94 कामन, टीम 94 धानीव दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. अजूभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे संघ सातत्यपूर्वक खेळत असतात. फुलेंचा बॉल ड्राईव्ह केला या ठिकाणी. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न राहिला आहे. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एका धावे व्यतिरिक्त काही काय मिळणार नाही आहे. 1 धावेच्या माध्यमातून पुढे एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येनं पोहोचते धावफटकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफटकावरती लागल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना न्यू स्टार कामन संघाला आपण बघतायत. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना न्यू स्टार कामन या संघाच्या धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29च्या घरामध्ये. पहिल्या षटकात 6 होत्या. या षटकात तब्बड जर पाहिलं गेलं तर 23 धावा खर्च केल्या गेल्या. त्यामध्ये 2 बॉल वाईटच्या स्वरूपात
विकेट नाही आली. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये महत्त्वाच्या 2 विकेट राहिलची आली, अकबरची आली, त्यामध्ये 6 धावा खर्च केल्यात. इथे सुरुवात झाली षटक क्रमांक 3ला. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचतील, थोडेसे चाच पडलेत. सिंगल डबलमध्ये कंप्लीट केले गेले. या बॉलवरती 2 धावा प्राप्त केल्या जातील. फेकी पुन्हा एकदा खराब झाले. बॅकअप मिळेल, तत्पूर्वी 2 धावा. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 31च्या घरामध्ये. सुरुवात जरी डगमगत झाली, परंतु शेवट मात्र आम्हाला गोल करायचं आहे. या अनुषंगाने अमान शेख आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर आतिश बरफ यांना आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर हिटर बॅटर, सिंगल डबलचा राजा म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. डावाला सावरून कसं खेळावं, ऑफस्टिकच्या अगदी जर पाहिले गेले तर इम्पॅक्ट लाईनमध्ये सापडले. लेग बिफोर द विकेट, LBW लेग स्टिकला आदळणारा बॉल होता, हेच पंचांनी पाहिलं. आणि धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये न्यू स्टार कामन संघाला. वैसी नसीहत, चेडू सीमारेषा पार. 6 धावेंसाठी षटकार. इथे आमच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते 37. लक्षात ठेवा, खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी नसणार आहे. जर क्रुशल मुवमेंट असेल, पंचांना वाटलं तर याच पंच घेऊ शकतात. या पहिल्या दिवसापासून हा नियम आपण बघतायत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. आणि लक्षात ठेवा, जर जुने चेंडू नसतील तर बॉल हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही देखील एक महत्त्वाची सूचना या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत खेळले फटका, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. मिस्टर दर्पण टिपला जेल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट आले. पहिल्या बॉलवरती सार्थक पिसाळने 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर विकेट, षटकार, विकेट. संघाची धावसंख्या फडकावरती 37 धावा. वेलकम अजितजी म्हात्रे सरांचं शुभागमन झालंय. एक अतिशय उत्तम दर्जाचे पंच म्हणून आपण त्यांना नेहमीच पाहिले. कित्येक वर्ष ज्याने क्रिकेट खेळले, कित्येक वर्षांपासून पंचाची भूमिका राहिले आणि आज या पोमनच्या नगरीमध्ये उपस्थित झाले. वेलकम, आपल्या देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत अजितजी म्हात्रे सर. आपटून टाकण्याचा प्रयत्न, पहिला बॉल हवेत उडाला. मिस्टॅमिक स्ट्रोक याही वेळेला आहे. लॉंग ऑफला चांगला झेल. आल्या पावली फलंदाजाला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. अरमान बॅक टू दी पवेलियन.
विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये न्यू स्टार कामत संघाच्या माध्यमात जरूर पाहायला मिळालेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 3 विकेट या ओव्हरमध्ये आलेत. सार्थकच्या विरोधात एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर सार्थकने या ठिकाणी कमबॅक करून दाखवले गेले. पहिलाच बॉल हकीम, पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवले गेले सीमारेषा पलीकडे. हकीम आले, हकीमने पहिल्याच बॉलवरती 4 धावा वसूल केल्यात. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना न्यू स्टार कामत संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. विनंती करतोय BN बॉईज आणि त्यांच्या विपक्षात पोमन बॉईज पोमन घरचा संघ आहे. पोमन बॉईज पोमन यजमान संघ आहे. आता पाहूयात पोमन बॉईजचं क्रिकेट आजच्या दिवसात कसं खेळणार आहे. त्यांच्या विपक्षात BN बॉईजला आपण बघणार आहात. चला BN बॉईज, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल लगेचच कॅप्टन या ठिकाणी पाठवायचं आहे. षटक क्रमांक जर पाहिले तर आता चौथा आणि चौथ्या षटकात सुरुवात होत असताना आपण जर पाहिले गेले तर महेंद्र कांबळी यांना आपण बघतायत षटक क्रमांक 4 मध्ये. अमान शेख या मॅचमध्ये प्रभावित अशी कामगिरी करतोय. त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 3 षटकार जो आपल्याला पाहायला मिळालेत. 19 धावा वैयक्तिक बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल खेळत असताना इथे बीट झाले. चेंडूचा टप्पा चेंडूच्या रेषेमध्ये येऊन नाही खेळले, चेंडूच्या मिरिटवरती येऊन नाही खेळले आणि त्याच कारणासाठी इथे पहिला बॉल डॉट. या षटकामध्ये जेवढ्या डॉट बॉल येतील तेवढं जर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर प्रतिस्पर्धी संघ कामन बॉईज कामन संघाला एक धावसंख्येचा लगाम आहे तो रोखला जाईल. पण दुसऱ्या बाजूला धावसंख्या ठोकायची आहे. हवेत उडाला बॉल. मिस्टर मिक्स्टोक याही वेळेला गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. झेल ड्रॉप. झेल जर झाली असती तर 2 धावा वाचल्या असत्या. अमनची महत्त्वपूर्ण विकेट मिळाली असती, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसत नाही आहे. इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 43 धावा 43. जी धावसंख्या थांबली होती त्या धावसंख्येला आकार हकीमने दिला. त्यानंतर अमान आले स्ट्राईकवरती. तिथून पहिला बॉल डॉट. त्यानंतर 2 धावा येत आहेत. पुढचा बॉल. या पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेत उडाला. मिस टायमिंग स्ट्रोक. याही वेळेला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. 3 क्षेत्ररक्षक आले बॉल मागे, परंतु बॉल स्टॉप होता होता जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये अमान शेख आणि हकीम या 2 बॅटरच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते. 45 धावा या धाव फडकावरती मात्र लागल्या गेल्यात. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या डावातील 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. अमान पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज सय्यद महेंद्र. या पुढचा बॉल. अमानच्या जर तुम्ही कॅच सोडाल तर अमान तुमच्यावरती हवी ठरेल आणि हेच दिसते अमानच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. गुडझे 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. षटकार आला अमानच्या बॅटमधून. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 50+. 51 धावा धाव फडकावरती लागल्या गेल्या आहेत. न्यू स्टार कामन या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. शॉर्ट बॉलचा वापर केला आहे. थोडासा धीम्या गतीने बीट केले इथे अमानला. चांगला टप्पा मेंटेन केला आहे. थोडासा धीम्या गतीचा बॉल होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केल्या बॉलवरती. महेंद्र कांबळेने कमबॅक केले या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये भरपूर काही धावा येताना दिसल्या, परंतु तेवढं चांगलं कमबॅक देखील झालंय. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 10 धावा खर्च केल्या. त्यामध्ये जर पाहिलं तर एक षटकार आला, 2 डबलच्या स्वरूपात धावा, 2 चेंडू डॉट आलेत. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. अमान स्ट्राईक. फुल टॉस बॉल. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील डाऊन दी बॉल. चांगला झेल टिपलाय. प्रवीण पाटील होते त्या ठिकाणी.
चांगला झेल टिपत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती अमानची विकेट जाईल. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना न्यू स्टार कामन या संघाची धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते 51 आणि 52 धाव्यांचं लक्ष आता ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरेल. चला टॉससाठी या. चला BN बॉईज जर उपस्थित असेल तर टॉससाठी या लगेच. चला BN बॉईज लगेचच पोचायचं आहे टॉससाठी. लक्षात ठेवा, रिपोर्टिंग करा. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 51 धावा लागल्या गेल्यात आणि 52 धाव्यांचं लक्ष, एक भलं मोठं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतील न्यू स्टार कामांचा संघ आपण बघणार आहात. अकबर शेख लवकर आउट झाले. राहिल अन्सारीच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला. आतिश बरफला आपण बघितलं, 4 धावा करून त्याची विकेट गेली. अमान शेख शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवत राहिला. 4 षटकार त्याच्या बॅटमधून या डावामध्ये पाहायला मिळाले. अतिशाम आले, त्याने एक षटकार ठोकला. हकीम आले, त्यांनी एक चौकार ठोकला. अरमान काही नाही करू शकले. या डावामध्ये हार्दिक पारदीने एक षटक टाकलं. दर्पणने देखील सार्थक असतील. त्यानंतर महेंद्रला आपण बघितलं, पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 23 आल्या, तिसऱ्या षटकात 12 धावा आल्या आणि त्यानंतर षटक क्रमांक 4थ्यामध्ये निव्वळ जर पाहिले गेले तर धावा येताना दिसल्या गेल्यात. चला लगेच 2 आघाडीचे बॅटर पाठवा. सकाळचं शुभागमन झालंय. कामन परिसरातील उद्योजक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते हेमंतजी पाटील सर, परंतु त्यांची आवड ही सातत्याने क्रिकेटची राहिले गेले. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात. त्याचं देखील शुभागमन झालं. वेलकम हेमंतजी पाटील सर, आपलं देखील स्वागत. ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल हेमंतजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहात. परंतु घेऊयात एक छोटासा डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. आहे पोमन बॉयज, पोमन आयोजित पोमन बॉयज ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातला हा पहिला सामना आपण बघतोय. 34व्या वर्षाची ही परंपरा कायम ठेवलेली आहे आणि आजचा हा 3रा दिवस असेल या स्पर्धेचा आणि अंतिम दिवस. सुपर संडे आहे. सुपर संडेमध्ये सुपरहिट मॅचेस बघायला मिळतील आणि आज कामन क्रिकेट असोसिएशनची स्कोर बुक आपल्याला दिसते, म्हणजे कामन क्रिकेट असोसिएशनचे संघ खेळताना दिसतात आपल्याला. कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आज ते 12वे खेळाडू आहेत न्यू स्टार कामन टीम, ज्यांची ही टीम म्हटली जाते. शाहिदभाई अन्सारी फॅम टीम आहे न्यू स्टार कामन. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय कामन बॉयज कामन. ह्या दोन्ही मजबूत टीम म्हटल्या जातात कामन म्हटल्या, आणि या दोन टीममध्ये नक्कीच ज्यावेळेस मॅच होते त्यावेळेस एक रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येते. बाबांचं एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे प्रथम बॅटिंग करत असताना न्यू स्टार कामन टीमने, आणि नक्कीच 2 सलमाईचे फलंदाज या ठिकाणी गेलेले आहेत. ते प्रवीण पाटील अँड ऋषभ असोलकर, हे दोन्ही बॅटर लेफ्ट अँड राईटी. चांगला कॉम्बिनेशन आहे कामन बॉयज कामन टीममध्ये. पहिला बॉल घेऊन जाईल राहिल अन्सारी बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हुक करायचा होता पहिलाच बॉल आपण बघितला, वाईटचा इशारा पण त्यांचा, जास्त बाउन्स झाला बॉल. या विकेटवर आपण बघितलं पहिल्या दिवसापासून बॉल जास्त बाउन्स होताना दिसतोय. थोडीशी रफ विकेट आहे. आपण बघितलं आयशा ग्राउंडची विकेट आणि या ग्राउंडच्या विकेटमध्ये भरपूर फरक आपल्याला जाणवला काही दिवसामध्ये. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा राहिल अन्सारी, पुन्हा आपटून टाकला. पुन्हा एकदा वाईटचा इशारा असेल पंच विशाल नाईक सर यांचा, आणि एक अतिरिक्त रन आणखीन मिळेल
धावसंख्या जाईल धावफलकावर 2 रन्स एक्स्ट्राच्या साहाय्याने हे 2 रन्स आलेले आहेत. कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्याने बॉलिंग करावी लागेल. 52चं टार्गेट डिपेंड करायचं असेल तर न्यू स्टार कामान टीमला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिलाच बॉल घेऊन जाईल राईट राऊंड विकेटचा मारा. हो चांगला बॉल, ह्या वेळेला कमबॅक चांगलं केलंय. बघितलं 2 बॉल वाईट टाकल्यानंतर बाजू बदलून आला, राऊंड विकेटचा मारा केला गोलंदाज राहिल अन्सारी याने आणि हा एक चांगला बॉल टाकतो. लेन बॉल होता, ऑफसाईडची दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र प्ले अँड मिस. डॉट बॉल जातोय. पुन्हा एकदा राहिल, चांगला ड्राईव्ह आहे. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, थोडासा फ्लंबल होतोय. 2चा कॉल होईल का नाही, फक्त एकच धाबेवर समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि एक धाबेने ऑफ द मार्क होतो फलंदाज प्रवीण पाटील अँड टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3 रन्स. 3 विदाउट लॉस ही सुरुवात आहे. 52चं टार्गेट चेस करत असताना कामन बॉयज कामन टीमची. पुढील जो सामना आहे तो BN बॉयज चिंचोडी टीम. कॅप्टन लगेच आपण हजर राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. कारण आज तब्बल 11 सामने आहेत. केसीचे 10 टीम म्हणजे 9 मॅचेस केसीच्या असतील, त्यानंतर सेमीफायनल अँड फायनल असे 11 मॅचेस टोटल आजच्या दिवसामध्ये आहेत. हो ह्या वेळेला बघितलं आपण थोडासा पुढे बॉल होता, फुल टॉस बॉल जरूर होता, फुल लेनचा बॉल मात्र चुकतोय फलंदाज. क्रॉस पॅडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा लेझी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ह्या वेळेला ऋषभ पाचोलकरच्या बॅटमधून, हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे ऋषभ पाचोलकर. मागच्या सीझनमध्ये चांगली बॅटिंग KPLमध्ये त्याने केली होती आणि KPL सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये. फेब्रुवारी 11 ते 15 फेब्रुवारी या 5 दिवसामध्ये तुम्हाला KPL पाहायला मिळेल. राऊंड विकेट पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जागीच राहिला बॉल, ब्रेक हिट कचा प्रयत्न, थोडंसं प्रेशरमध्ये येईल. ह्या वेळेला 2 बॉल डॉट झाल्यानंतर ऋषभ पाचोलकरांना मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये ज्या वेळेस डॉट बॉल खेळतोय फलंदाज त्यावेळेस त्या फलंदाजावर थोडंसं प्रेशर येत असतं आणि नक्कीच यावेळेस अनुभवी खेळाडू प्रवीण पाटील जातोय, काहीसं कानमंत्र देतोय की कुठल्या प्रकारे बॅटिंग करायला पाहिजे तुला. चांगली बॉलिंग, जबरदस्त कमबॅक करताना दिसतोय. 3 बॉल आत्तापर्यंत डॉट केलेले आहेत या ओव्हरमध्ये राहिलने. चांगला फटका फोर्स केला बॉलला, मात्र लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. अतिश्याम होता, अप्रतिम कॅच घेतला आणि अशा प्रकारे विकेट गेले. पहिला गडी बाद होतोय तो कामन बॉयज कामन टीमचा. ऋषभ पाचोलकर इज आउट. कामन बॉयज कामन टीमची 52चं टार्गेट आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 75 सुद्धा चेस झाल्यात या टुर्नामेंटमध्ये आपण बघितल्या. 3 असे फलंदाज आपण बघितले ज्यांनी विकेट, गोलंदाज बघितले ज्यांनी विकेटची हॅट्रिक, 2 हाफ सेंचुरी झालेली आहेत. 2 फलंदाज 13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी पूर्ण. पहिली हाफ सेंचुरी प्रणयच्या नावावर, दुसरी प्रतीक पाटीलच्या नावावर. गोडदेवचा तो खेळाडू होता कालच्या दिवसामध्ये. राऊंड विकेटने पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा कॅचची शक्यता. ते श्याम पुन्हा बॉल खाली येतोय. चांगला कॅच, चांगला जजमेंट केलंय, चांगला बॅलन्स बनवलाय आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज राहिल अन्सारी. मात्र बाद होतोय, तंबूमध्ये परततोय, 0वर बाद झाला. विकेटच्या हॅट्रिक होईल का नाही, मात्र ओव्हर संपलेली आहे या ठिकाणी. दुसरी ओव्हर नक्कीच पुढच्या मॅचमध्ये जर मिळाली तर. दर्पण जातो, नवीन बॅटर दर्पण अचोलकर जातोय. दर्पण अचोलकर KPL सीझन 4चा तो मॅन ऑफ द सिरीज होता, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता.
हिरो होंडा बाईक त्याच्या नावावर झाली होती. आत्तापर्यंत 5 सीझन झालेले आहेत. 5 सीझनमध्ये 4 टीम ज्या चॅम्पियन आहेत KPLच्या, ज्यामध्ये पहिला सुरुवातीला आपण बघितलं शौर्य वॉरियर्स जी टीम पहिल्या सीझनमध्ये चॅम्पियन झाली होती. मॅन ऑफ द सिरीज राहिल अन्सारी होता. दुसऱ्या सीझनमध्ये आपण जर बघितलं तर चॅम्पियन झाली होती माबा भांजा आणि मॅन ऑफ द सिरीज होता कल्पेश सापटे. तिसरी सीझन ज्यावेळेस झाली त्यावेळेस चॅम्पियन टीम 94 कामन होती आणि मॅन ऑफ द सिरीज होता तो म्हणजे रुपेश जाधव. चौथी टुर्नामेंट ज्यावेळेस झाली KPL झाली त्यावेळेस चॅम्पियन टीम पुन्हा एकदा शौर्य वॉरियर्स कामन 2 वेळा चॅम्पियन ठरली आणि त्यावेळेस मॅन ऑफ द सिरीज होता तो दर्पण अचोलकर. आणि मागची जी टुर्नामेंट झाली, मागची KPL झाली त्यामध्ये चॅम्पियन टीम होती ती स्ट्रॉम स्ट्रायकर ही टीम होती आणि मॅन ऑफ द सिरीज भावेश ठाकरे होता. ओ चांगला फटका आहे, जबरदस्त शॉट लॉंग लेगच्या दिशेने बॉलला पाठवून दिला. फ्लॅट सिक्सर प्रवीणच्या बॅटमध्ये होतो हा दणदणीत षटकार. हकीम का लावता गोलंदाजीला पहिलाच बॉल फुलटॉस टाकला. जोशी फुलटॉस बॉलवर जबरदस्त समाचार, जबरदस्त प्रहार केला आणि बॉलला पाठवून दिलं प्रवीण पाटीलने सरळ बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने प्रवीण जाऊन पोहोचतो 7 वर, टीमचं टोटल जाऊन पोहोचते 9 वर. पहिलं षटक चांगलं टाकलं, पॉवर प्लेचं षटक अप्रतिम टाकलं. राहिल अन्सारीने फक्त 3 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट ज्यांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिला विकेट वृषभला बाद केलं होतं आणि दुसरा हर्षदला बाद केलं होतं. राऊंड विकेटने मारा करेल यावेळेस हकीम खान. ओहो हो, आणखीन एक पुलचा फटका रोहित शर्माच्या स्टाईल मध्ये मिड विकेटच्या बाहेर सारंगसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार प्रवीणच्या बॅटमधून येतात. हा फेवरेट शॉट आहे प्रवीणचा. हिटमॅन ऑफ द कामन म्हटलं तर ते प्रवीण पाटील याला. आणि 2 हिट, जबरदस्त हिट प्रवीणच्या बॅटमधून. अटॅक चढवलेला आहे प्रवीण पाटीलने तो हकीम खान याच्यावर. पहिल्या 2 बॉलमध्ये षटकार. हा बॉल सुद्धा आपण बघतोय मिड विकेटला येतो, मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहे राहिल अन्सारी. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग, थ्रो होईल मात्र थोडासा वाईट थ्रो आणि त्याचा फायदा मिळतोय तो प्रवीण पाटील याला. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात. ॲक्युरेट थ्रो जर असता तर कदाचित बाद होण्याची शक्यता होती, मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला अर्थ दिलं जात नाही आहे. 2 रन कंप्लीट, 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 17 वर. 17 लॉस ऑफ 2 विकेट. या ओव्हरमध्ये रन्स येताना दिसतात आपल्याला. हकीम यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. अपील कॉट बियांची पंच मात्र सहमत नाही आहेत. विकेट किपर अकबर अगदी जोरात अपील करत होता, आत्मविश्वास होता या ठिकाणी विकेट किपर अकबरला की हा कॉट होऊ शकेल, मात्र पंच आपण बघितलं तर भरपूर जबरदस्त अंपायरिंग केलेली आमच्या सर्व अंपायरनी. राऊंड विकेटने पुन्हा एकदा हकीम खान. ओ क्लिंग बॉल, फलंदाज होईल बाद. नक्कीच या ठिकाणी चांगलं कमबॅक केलंय ते हकीम खान, करामाती खान याने आणि त्रिफला उद्ध्वस्त केलाय ते प्रवीण पाटील याचा. तिसरा गडी बाद होतोय कामन बॉईज कामन टीमचा. जाताना दिसतोय हा सुद्धा एक चांगला आक्रमक फलंदाज आहे, मात्र आज चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला विजयी मिळवून देण्यासाठी. क्रॉस पॅडिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेला आपण बघितलं प्रवीणने आणि प्रवीण त्रिफळाची रूपेने बाद होतोय. हा तिसरा फलंदाज बाद झालेला. प्रवीण बाद होण्यापूर्वी आपल्या टीमसाठी त्यांनी 7 बॉलमध्ये 13 रन्स जमवल्या आणि 2 षटका सुद्धा ठोकले. आणखीन टिकायला हवा होतं, कारण तुम्ही जेवढे विकेटवर टिकाल तेवढे तुमच्या धावा येतील. कारण तुम्ही जर चांगले फलंदाज तुमच्या बॅटमधून धावा येतात तर विकेटवर टिकणं फार महत्त्वाची गोष्ट आहे.
दोन्ही सुद्धा आपण बघतोय फ्रेश बॅटर आहेत. पहिल्यांदाच आपण बघतोय योगेश स्ट्राईक एंडवर दिसतोय, मात्र दर्पणला अद्याप ही स्ट्राईक मिळालेली नाहीये. दोन्ही फ्रेश बॅटर आहेत, तर पुन्हा एकदा सेट व्हावे लागेल या बॅटरला. मात्र कमी षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला डगआउट मधूनच सेट व्हावा लागतो. पहिल्या बॉलपासून आक्रमण करावं लागतं. स्कोर झालेला आहे 17 रन्स, 17 लॉस ऑफ 3 विकेट. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक करतोय बॉलर हकीम खान. अंतिम बॉल घेऊन जाईल या षटकातला. हो, सरळ बॅटने चांगला फटका आहे. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातो. मिडॉनला मिस फिल्डिंग होती अत्तेश्याम कडून, मात्र बॅकअप चांगला आहे राहील अन्सारीचं. मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतोय फलंदाज योगेश म्हात्रे. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबुकवर 19 रन्स. उर्वरित 2 ओव्हर शेष आणि 2 ओव्हरमध्ये आणखीन रन किती हवे असतील, कारण 52चं टार्गेट आहे. तेहतीस रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी येतोय बॉलर एतेश्याम येतोय. एतेश्यामने 2 कॅच अतिशय चांगले पकडले. लॉंगॉनच्या दिशेने आपण बघितलं, एक ऋषभ अचोलकरचा, दुसरा हर्षद म्हात्रेचा. हे 2 कॅच चांगले पकडले आणि तोच अतेश्याम यावेळेस बॉलिंगसाठी येताना दिसतो. दर्पण अचोलकर इज ऑन स्ट्राईक. पहिल्यांदाच स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला. दर्पण पहिला बॉल फेस करेल अतेश्याम याचा. पुलचा फटका आहे, पॉवरफुल शॉट, डीप स्कोअर लेगला क्लिअर केलाय. सरळ बॉल जाईल बाउंड्री बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. प्रॉपर कनेक्शन, टायमिंग प्रॉपर झालं, ताकद चांगली झोकली या फटक्यामध्ये दर्पण अचोलकरने आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय डीप स्कोअर लेगच्या बाहेर षटकारासाठी. षटकाराने आपलं खातं ओपन केलंय ते दर्पण अचोलकरने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 25 वर आणि उर्वरित जर बघितलं आपण तर 11 बॉल शेष आहेत आणि 11 मध्ये आणखीन 27ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. रफ अँड टफ मॅच, नक्कीच 50-50 चान्सेसमध्ये मॅच आहे. कोणती टीम जिंकेल आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहे या मॅचमध्ये. दोन्ही टीम मजबूत आहेत. नक्कीच एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येईल. अपरूम टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला बॉल जातोय. जवळजवळ 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2 ने टीमचं टोटल जाईल 27 वर. बाईज आहेत का हे? वाईड 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 अँड बाईज. 3 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. 28 रन टीमच्या खात्यामध्ये. पुल करायचं होतं, एलिव्हेशन नाही आहे. थोडासा अगोदरच हा फटका खेळला. 1 रन कंप्लीट केलेला आहे. अपेक्षा केली होती त्यापेक्षा बॉल थोडासा मंद गतीने आला बॅटवर आणि 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 29 वर. आणखीन जर आपण बघितलं तर 23 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. ज्या प्रकारची बॅटिंग चालू आहे, नक्कीच चेसिंग अगदी सफल पद्धतीने करताना दिसतात आपल्याला कामन बॉयज, कामन टीमचे हे फलंदाज. पहिली ओव्हर थोडीशी खराब गेली होती कामन बॉयजसाठी. पहिली ओव्हर चांगली गेली होती न्यू स्टारसाठी, मात्र त्यानंतर 2 ओव्हरमध्ये चांगल्या रन्स येताना दिसतात आपल्याला कामन बॉयज, कामन टीमसाठी. अतेश्याम पुन्हा एकदा हुकचा फटका आहे, चांगला हुक शॉट. बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी योगेश म्हात्रेच्या बॅटमध्ये येतो हा दणदणीत षटकार.
वेळ मिळाला. छातीच्या लेवलचा हा बॉल होता. काय जबरदस्त हुक शॉट. बॉलच्या लाईनच्या थोडंसं आतमध्ये आला योगेश म्हात्रे आणि अप्रतिम फटका योगेश म्हात्रेच्या बॅटमधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 35 वर 35. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा अतिशाम बॉलिंग ट्रॅकवर स्विच इट मारलाय मात्र हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. फिल्डर त्या ठिकाणी होता. अतिशय चांगला कॅच. थर्डमॅनचा फिल्डर कॅच घेतोय आणि अशा प्रकारे विकेट जाईल ती योगेश म्हात्रे याची. फलंदाज होतो बाद. टॉससाठी शेवटचा ऑफिशियल कॉल आपल्यासाठी असेल. योगेश म्हात्रे विनाशकारी विपरीत बुद्धी म्हणावी लागेल, कारण एक चांगला फटका तुमच्या बॅटमधून आल्यानंतर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, तो महागात पडला आणि त्यानंतर विकेट गेली. सरळ बॅटने चांगला फटका होऊ शकला असता, मात्र अगोदरच मन बनवलं होतं. प्रेम हँड्रिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला योगेशने आणि तंबूमध्ये परतलेल्या कॅचच्या रूपाने नवीन बॅटर ह्यावेळेस जातोय तो महेंद्र कांबडी. अंतरे असल म्हटलं जाते. याच टुर्नामेंटमध्ये त्याला नाव पडलं होतं राऊंड विकेटने. पुन्हा एकदा अतिशाम रनअपमध्ये मिस्टेक होते. अतिशाम पुन्हा जाईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. डेड बॉलचा इशारा पंचांचा आणि टीम अतिशामचा विचार केला तर या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. आत्तापर्यंत बघितलं तर 16 रन्स खर्च करतोय. निर्णायक ओव्हर नक्कीच थोडंसं महागडं करताना बघतोय. 8 मध्ये 17ची आवश्यकता. आपटून टाकण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या खूपच बाहेर. नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल आहे. फ्री हिट सुद्धा असेल पुढील बॉलवर. 17 धावा. नोचा इशारा आहे पंचांचा. 2 अंपायर आपण बघतोय दिसतात आपल्याला. इनफिल्ड अंपायर आहेत. अतिशाम खूपच महागडा पडलाय या निर्णायक ओव्हरमध्ये, कारण तिसरं षटक महत्वाचं असतंय. ते षटक थोडंसं महागडं पडतंय. अतिशाम पुन्हा एकदा पुन्हा आपटून टाकण्याचा प्रयत्न ह्यावेळेस सोडून दिला. वाईटचा इशारा पंचांचा. असं वाटतं की एक बॉलर थोडंसं कमी पडतोय की काय. एक लक्षात घ्या, टीमला रिव्ह्यू नाही आहे. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आहे की टीमला कुठलीच रिव्ह्यू नाही आहे. फक्त पंच रिव्ह्यूची मागणी रनआउट किंवा बिमरसाठी करू शकतील किंवा त्यांना जर कुठला डाऊट वाटलं तर करू शकतील. बाकी कुठल्याच टीमला रिव्ह्यूची परवानगी नाही आहे. चला BN बॉयज टीम आपण कॅप्टन लगेच पाठवून द्यायचं आहे टॉस करण्यासाठी. BN बॉयज टीम हे बघू शकतो आपण. नक्कीच भरपूर उंच होता हा बॉल. आपण बघितला तर आवाक्याच्या बाहेर होता. महेंद्र कांबडी ज्याची हाईट आहे त्यापेक्षा भरपूर उंच हा बॉल केला होता. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फ्री हिट कायम असेल हे लक्षात ठेवायचं आहे. फ्री हिट आहे. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय अतिशाम. महेंद्र कांबडी स्ट्राइक एंड एंडवर आहे. राऊंड विकेट. ओ चांगला बॉल ह्या वेळेला. चांगला कमबॅक करतोय. 2 खराब बॉल टाकल्यानंतर अप्रतिम कमबॅक. जे आखूड टप्प्याचे बॉल होते ते थोडेसे महागडे पडले या ओव्हरमध्ये अतिशाम याचे. पंधरा रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहे ते 7. 7 मध्ये 15ची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर कॉमन बॉयज कॉमन टीमची 37 रन. शेवटचे 6 बॉल शेष. 6 मध्ये 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यस DJ.
करताना दिसला आपल्याला. शेवटचे 2 बॉल तिसरे षटकातले डॉट खेळा आणि शेवटच्या षटकामध्ये आता आपण बघितलं तर 15 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी कामन बॉयज कामन टीमला. आणि बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर अरमान येतोय. अरमान शेख याचा बंधू आहे. उंच शरीरयष्टीचा हा गोलंदाज खेळाडू आहे. खरोखरच अख्तर शेख यांचे दोन्ही सुपुत्र चांगली कामगिरी क्रिकेटमध्ये करताना दिसतात. अख्तर शेख सुद्धा एक चांगला क्रिकेटर आहे जो 40+ मध्ये खेळतोय सध्या. ओहो रिकी पॉन्टिंग शॉट आहे मात्र फिल्डर बॉल खाली येतोय. ओ जजमेंट चुकलाय. बॉल जाईल डीप स्कोअर लगानी मिड विकेटच्या माधून सरळ 6 रनसाठी षटकार. फिल्डर आपण बघितलं हा बॉल अडवू शकला असता किंवा कॅच होऊ शकला असता मात्र पुढे गेला थोडासा फिल्डर आणि त्यानंतर बॉल त्याच्या मागे पडतोय. मस्तकला दस्तक देतो सरळ 6 रनसाठी षटकार. शॉट बघितला ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला खिचून मारलं होतं. यावेळेला फलंदाज दर्पणच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय. दर्पण जाऊन पोहोचतो 13 वर. 9 रनची आवश्यकता 5 बॉल शेष. 5 मध्ये 9ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी कामन टीमला. साईडला खेळायचं होतं. यावेळेला अडवला जाईल बॉल. 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. एकच रनवर समाधान. लेग बायचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर. मात्र आपण इक्वेशन उलटी गिनती चालू आहे. 8ची आवश्यकता आहे आणि 4 बॉल शेष. प्रत्येक बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी कामन बॉयज कामन टीमला. आणि न्यू स्टार टीमला ही मॅच जिंकायची असेल तर या 4 बॉलमध्ये 8 धावा डिपेंड कराव्या लागतील. मास्टरमाइंड अकबर येतोय. अरमानला समजवतोय. अरमान सुद्धा आपण बघितला थोडासा नवोदित गोलंदाज आहे. यंगस्टर खेळाडू आहे आणि अनुभव थोडासा कमी जरूर आहे मात्र चांगली गोलंदाजी तो करतो. प्रत्येक वेळेस आपण बघितलेला आहे. पुन्हा अरमान शेख आपल्या बॉलिंग मार्कवर पुढे टाकला होता. यावेळेला जोरदार अपील फ्लावेल बी फलंदाज होतोय बाद. भरपूर स्ट्रगल करत होता महेंद्र कांबळे आणि यावेळेस 500 रुपये बाद होतोय हा चौथा फलंदाज कामन बॉयज कामन टीमचा. फुल स्ट्रगल केलं या मॅच मध्ये बघितलं आपण तर खातं न खोलता बाद झाला. 3 बॉलचा सामना केला. 4 बॉलचा सामना केला महेंद्र कांबळेने मात्र आपलं खातं न खोलता बाद झाला. आणि नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतोय पियुष विरारकर. पियुष विरारकर जातोय नवीन बॅटर. नवोदित खेळाडू आहे. पियुषला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. यस अंपायर थोडंसं खेळ थांबला जाईल मात्र बीएन बॉयज टीम बीएन बॉयज अँड बीएन बॉयज टीम चला लगेच टॉससाठी आपण यायचं आहे. यजमान टीमच्या जोडीला तुमचा सामना असेल बीएन बॉयज. चला अंतिम कॉल आहे तुमच्यासाठी. पॅनल्टीचा नंतर सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. 3 बॉल शेष आहे. 3 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता. जबरदस्त कमबॅक केला अरमानने. पहिल्या बॉलवर षटकार लागला. त्यानंतर आपण बघितलं एक लेग बाय चिरपिनी धाव. नॉन स्ट्राइक एंडवर आला दर्पण. त्यानंतर विकेट लेग बिफोरची विकेटने मिळवली ती अरमान शेखने. आपल्या उंचीचा चांगला फायदा घेतो. चांगली गती चांगल्या लाईनने बॉलिंग करताना दिसतोय आपल्याला बॉलर अरमान शेख. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पियुष साठी. हो यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे. गॅपमध्ये फटका जातोय. 1 रन कंप्लीट. 2चा कॉल होईल का. मिस फिल्डिंग होईल. 2 रन कंप्लीट. तिसरा सुद्धा कॉल असेल. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो होतोय. रनआउटची संधी आणि चुकीचा थ्रो झाला. या ठिकाणी विकेट जाऊ शकले असते मात्र
3 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि आता इक्वेशन जर आपण बघितलं तर 2 बॉल शेष आणि 2 मध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणि दर्पण अचोलकर स्ट्राईकवर आलेला आहे. ही एक खतऱ्याची घंटी असेल ती न्यू स्टार कामन टीमसाठी, कारण दर्पणच्या बॅटमधून या मॅचमध्ये याच्या अगोदर 2 मोठे फटके आलेले आहेत. तर दर्पणमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. दर्पणला खास करून नॉन स्ट्राईक एंडवर ठेवायचं होतं, मात्र तू प्लॅनिंग थोडीशी चुकलेली आहे या ठिकाणी न्यू स्टार कामन टीमची. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता. हा बॉल सुद्धा महत्त्वाचा असेल. बघूया शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल. आणखीन एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. कालचा अंतिम सामना सुद्धा अंतिम बॉलपर्यंत गेला होता. टॉस होतोय. केसीचे कार्याध्यक्ष कंपल्सरी चेस आहे केसीच्या नियमाने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अरमान 2 मध्ये 5. हॉफले घेतलं, लफ केलं बॉलला. वाणिश लॉंगाच्या बाहेर दर्पण अचोलकरने धोनीच्या अंदाजामध्ये षटकार ठोकला आणि ही मॅच जिंकून दिली ती कामन बॉयज कामन टीमला. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक शाहिद भाई अन्सारी, हार्ड लक न्यू स्टार कामन टीम.